आज गुरुवार दिनांक 1 एप्रिल 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सद्गुरु सर, भाभीजी, अनिताताई यांच्याही चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. झूमच्या या मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्व साधकांचं, इतरांचं, नवीनांचं सर्वांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन. आज आपल्या या अनुभव कथनाच्या सत्रामध्ये परभणीवरून ऍडव्होकेट सुरेश नामदेव शिंदे हे आपल्यासाठी आज अनुभव कथन करणार आहेत. शिंदे सरांचा थोडक्यात परिचय मी करून देते. त्यांचं शिक्षण BSc LLB आहे. व्यवसाय आणि वकील. परभणी जिल्हा व सत्र न्यायालय 2004 पासून वकिली त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल. त्याच्या आधी हा भाग सांगते. 2017 पासून ते परभणीच्या कृषी सारथी कॉलनीमध्ये ज्ञानेश्वरी घेत आहेत. म्हणजे 2017ला त्यांनी ज्ञानेश्वरी घ्यायला सुरू केली. शिंदे सर 2012 साली साधक झालेले आहेत. शिंदे सरांची सर्व फॅमिली, शिंदे सरांच्या ज्या मिसेस आहेत आशाताई, त्यांच्या माहेरची सगळी फॅमिली, हे सगळे लोक साधक आहेत. अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे सर. 1992 ची बॅच बाल विद्या मंदिर परभणी, ह्या 92च्या बॅच मध्ये 10वीला शिंदे सर शाळेमध्ये टॉपर होते. पुढे काही घटना अशा घडत गेल्या, घरातली संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अंगावरती येऊन पडली आणि मग सायन्स ग्रॅज्युएशन करून वकिलीकडे वळावं लागलं. पण मूळबिंड अभ्यासू आणि अतिशय वाचनाचा, ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये खोलवर जाऊन तो अभ्यास करण्याची एक प्रवृत्ती. वकिली करत असताना फक्त पैशासाठी वकिली करणं हा हेतू किंवा आजकाल जे दिसतं तोही भाग शिंदे सरांच्या ह्याच्यामध्ये नाहीये. अनेक घटस्फोटाच्या केसेस जेव्हा त्यांच्याकडे येतात त्यावेळी बऱ्याच ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणा, माणुसकी म्हणा किंवा वकिली व्यवसायाची नीतिमत्ता हा भाग लक्षात घेऊन ते कोर्टाच्या बाहेर, म्हणजे ती केस घटस्फोटापर्यंत जाऊ नये असा पूर्ण प्रयत्न ते करतात. आणि बऱ्याच वेळा समोरच्याची अडचण बघून फी न घेणे ह्याचे भान ते नेहमी जपत असतात. जेवढं शिंदे सरांना गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेले एक गोष्ट लक्षात येते की एक परफेक्शनिस्ट ज्याला म्हणतात असं व्यक्तिमत्व शिंदे सरांचं आहे. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी नीटनेटकी, तिथल्या तिथे टापटीप, घरामध्ये अतिशय स्वच्छता, स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्येही, पर्सनॅलिटीमध्ये किंवा एक आउटलुक ज्याला आपण म्हणू की दिसणं जे असतं त्याच्यामध्येही तो परफेक्शनचा आग्रह त्यांचा असतो. आळंदीच्या कामामध्ये बऱ्याच वेळा, जवळपास प्रत्येक वेळी शिबिरामध्ये स्वच्छता विभाग, पुरुषांचा जो हॉल असतो मोठा, तिथली स्वच्छता विभागाची जबाबदारी आपण शिंदे सरांकडे नेहमीच देत असतो. ज्ञानेश्वरी ते घेत असताना अनेक ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांना मुखोद्गत आहेत. ज्ञानेश्वरीचा नियमित अभ्यास त्यांचा चालू असतो. असे शिंदे सर म्हणजे योगधामचा एक आधारस्तंभ आहेत. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घरच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा कुटुंबातल्या सदस्यांमध्ये आप्पा या नावाने ते त्यांना संबोधित केल्या जातं किंवा आप्पा असं म्हणतात त्यांना. सर्व जबाबदाऱ्या, त्यांचे जे मोठे बंधू होते ते फार अकाली लवकर गेले. त्यांच्या मिसेस ज्या आहेत वेणुताई, म्हणजे त्यांच्या शिंदे सरांच्या वडील, त्याही आपल्या साधक आहेत. भावाच्या लवकर जाण्यामुळे घराची जबाबदारी आणि मग सर्व जबाबदारी सांभाळणं हा जो भाग आहे कौटुंबिक बाबतीत किंवा इतर नातेवाईकांच्याही बाबतीत आज ते अनेकांचे सल्लागार बनलेले आहेत. अनेक कुटुंबांचे ते आधारस्तंभ बनलेले आहेत.
एक साधक म्हणून जे व्यक्तिमत्व आपल्याला परिचयाचं असतं, म्हणजे साधकांसाठी विशेषतः सांगते की साधक म्हणून जेवढं व्यक्तिमत्व परिचयाचं असतं त्याच्याही पलीकडे अनेक परीघ असतात आणि त्या परीघात तो माणूस कसा समृद्ध आहे हे पाहायला जावं नेहमी. पण साधक म्हणून घडत असताना एक करडी शिस्त किंवा तत्वाला धरून राहणं याच्याही पलीकडे शिंदे सरांनी सरांच्या सहवासातून एक प्रेमळ स्वभाव जो त्यांचा किंवा समोरच्याला आपलंसं करण्याचा किंवा जबाबदारी जाणण्याचा एक जो सॉफ्टनेस ज्याला म्हणू तो एक निर्माण झालाय. तो एक वेगळं वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावातलं आपल्याला सांगता येऊ शकतं. शेवटी शिंदे सरांच्या बाबतीत मला बाबा बोरकरांच्या 2 ओळी सांगाव्याशा वाटतात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे यास मोल नाही फारसे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे मोल नाही फारसे. मला असं वाटतं की शिंदे सर तुम्ही आता तुमचं अनुभव कथन सुरू करा. शीतल त्यांना लाईन वरती. गुरु सरांना आत्मवंदन. भाभीजी आणि तताई कीर्तिताई, योगधामचे सर्व मार्गदर्शक, ज्येष्ठ साधक, माझे समवयस्क साधक मित्र, सर्वांना आत्मवंदन. मी ॲडव्होकेट सुरेश नामदेवराव शिंदे, परभणी येथे राहतो. माझं शिक्षण BSc LLB असं परभणी येथेच झालेलं आहे. BSc अगोदर आणि त्यानंतर LLB. आणि 2004 पासून मी परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आणि त्या खालील कोर्टामध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस करत असतो. योगायोगानं सर पण वकील आहेत, परंतु 2004 ते 2012 पर्यंत जरी एकाच कोर्टात आम्ही काम करत असू, एकाच बारमध्ये आम्ही बसत असू, तरी सरांचा फारसा परिचय नव्हता माझा. परंतु 2012 पासून मला साधना मिळाली. ती कशी मिळाली ते मी सांगणार आहे. परंतु 2012 ला मी साधक झालो आणि आज 7 वर्षापासून महायोगधामचा साधक आहे. अनुभव कथन करताना सुरुवातीला मी साधक कसा झालो इथून सुरुवात करतो मी. त्यानंतर एक एक टप्पा, एक एक भाग मी सांगेन. साधक कसा झालो मी, याचं असं आहे की आध्यात्मिक जाणीवा फारशा काही प्रगल्भ नव्हत्या माझ्या. अध्यात्माची ओढ मात्र लहानपणापासून होती. आणि गुरु मिळाले पाहिजेत, आपल्याला कोणीतरी गुरु असले पाहिजेत जे की आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच व्यवहारात देखील आपल्याला मार्गदर्शन करतील, जेणेकरून आपला व्यवहार सुरळीत होईल. या दृष्टीने कोणीतरी एखादे गुरु असावेत म्हणून मला ओढ होती. आणि योग्य गुरु कुठे भेटतील काय असं सारखं माझे शोध चालू असायचा. परंतु समाजामध्ये जर आपण पाहिलं तर कीर्तनकारांशिवाय इतर आध्यात्मिक दालनं फारसे आमच्या लेवलला, परभणी सारख्या ठिकाणी तर काही आठवून येत नाही काही गोष्टी. मग टीव्हीवरचं थोडस आध्यात्मिक जे चॅनल आहेत आस्था वगैरे ते पाहणं, त्यामध्येही विशेष करून मोरारी बापूंची रामकथा मला विशेष आवडायची. तर त्यामध्ये एक वेळ असंच मी रामकथा पाहत असताना मोरारी बापूंना प्रश्न उत्तर असतात त्यांच्या कथेमध्ये. ते एक प्रश्न विचारला होता की सद्गुरू भेटण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्यांना कुठे शोधलं पाहिजे जाऊन. आपल्या सगळ्यांना माहित आहे तो भाग सगळीकडे आलेला आहे की त्यांनी एकच उत्तर दिलं की सद्गुरूंना शोधायला तुम्हाला जाण्याची गरज नाही, तर वेळ आल्यानंतर ते आपोआप तुम्हाला येऊन भेटतात, सद्गुरू तुम्हाला शोधत येतात. मग तोपर्यंत काय करायचं, तर त्यांनी असंच ओघात सांगितलं की तोपर्यंत तुम्ही काय करा, गुरु तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला जे अपेक्षित गुरु आहेत ते भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही हनुमंतांनाच आपले गुरु माना. कारण मोरारी बापू हनुमंतांचे भक्त आहेत खूप, हनुमंताला गुरु. आणि मग त्यांनी हनुमान चालिसा मधल्या ओळी, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही, जो शतबार पाठ करत होई, छूट ही बंदी महासुख होई, ह्या ओळी उद्धृत केल्या. आणि जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. तर तुम्ही हनुमंतालाच प्रार्थना करा की माझे गुरु तुम्ही वडा, तुम्हीच माझे गुरु आहेत. मला आता जिवंत गुरु आत्ता नाहीत माझ्याकडे, म्हणून भगवंताला तुम्ही गुरु माना. थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं आणि ते माझ्या मनावर कुठेतरी बिंबल्या गेलं. मग बोलता बोलता त्यांनी तेही सांगितलं की तोपर्यंत काय तपश्चर्या, काय पात्रता आणायची, त्याच्यासाठी तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करा.
आणि जे काही नामजप वगैरे सगळीकडेच सांगितलं जातं. एक पात्रता येण्यासाठी हे सगळे जे प्रयोग असतात, नकळत माझ्याकडून तो प्रयोग करून घेतला गेला आणि मी तेव्हापासून हनुमान चालिसाचा पाठ करायला सुरुवात केली. म्हणजे मी कुठे असं बसून पूजा वगैरे उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर असं काही करत नसे, परंतु एकाच वेळेला मी 3 व्यवसाय करायचो त्यावेळेला. किराणा दुकान चालवणे, शेती पाहणे, शिक्षण चालू असणे, शिक्षणानंतर वकिली चालू असणे. मी माझं शेत एक माझ्या घरापासून 30-40 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी जेव्हा जेव्हा गाडीवर बसून शेताकडे जात असे तर तेव्हा गाडीवर इतर काही विचार न करता हनुमान चालिसा जितक्यांदा होईल तितक्यांदा हनुमान चालिसा पूर्ण पाठ करणे असा माझा क्रम चालू असे जाताना आणि येताना. आणि सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग असं एक तुकाराम महाराजांची ओळ आहे, किंवा ते संत वचनच होतं मोरारी बापूंचं. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून जे काही मार्गक्रमण केलं, तर पुढे असं सांगायचं मला की तो अनुभव मला घेता आला की वेळ आल्यानंतर गुरु स्वतः येऊन भेटतात तुम्हाला. हे जे त्यांनी सांगितलं होतं ते माझ्या अनुभवात आलं. ते कशा प्रकारे आलं ते मी सांगतो तुम्हाला. की एखादं स्क्रिप्ट लिहिली जावी जशी काही एखाद्या नाटकाची किंवा सिनेमाची, तशा प्रकारचा तो प्रसंग सगळा. माझं सगळं चालू होतं हनुमान चालिसा करणे वगैरे. एके दिवशी कोर्टामध्ये काम संपलं, गुरुवार होता, आणि माझे वकिली व्यवसायातले गुरु म्हणजे माझे सिनियर ऍडव्होकेट माधवराव भोसले, जे की माझ्याही अगोदरपासून महायुद्धांचे साधक आहेत आपले, त्यांना कोण बोललं काय बोललं माहित नाही, परंतु त्यांनी मला एक गुरुवारी सांगितलं 5 वाजता की आता इथून कोर्टातून आपल्याला घरी जायचंय आणि इथून आपल्याला गजानन नगरमध्ये परभणीमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालतंय, त्या प्रवचनाला आपल्याला जायचंय. तर त्यांची आज्ञा, मी त्यांच्याच घरी गेलो. आम्ही तिथे चहा घेतला आणि तिथून आम्ही प्रवचनाला गेलो. गुरुवारी ज्ञानेश्वरीचं प्रवचन सरांच्या शिष्या सुजाताताई भंडारे ज्ञानेश्वरीचं प्रवचन त्यावेळेला घेत असत. 2रा अध्याय चालू होता. मी गेलो आणि आवडलं ते. आणि मग तेव्हापासून दर गुरुवारी 1 तासभर ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला मी जाऊ लागलो गजानन नगरमध्ये. त्यानंतर एखादा महिनाच गेला असेल तर आपले ज्येष्ठ साधक देशपांडे सर, भोगावकर आप्पा ते माझ्या घरी आले. मला त्यांनी मग माहिती दिली योगधाम विषयी, योगधाम मध्ये काय चालते, काय कार्य चालू आहे, कुंडलिनी जागरण वगैरे. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही पण साधक होऊ शकता. थोडस म्हणजे भीती होती, कारण काही माहित नव्हतं, योगाविषयी काहीच माहित नव्हतं. कुठेतरी कीर्तनकारांकडून ऐकलेलं की कलियुगामध्ये योग घडत नाही, भक्तीच केली पाहिजे, नामजपच केला पाहिजे, योगाच्या वाटेला जाऊ नये. एका कीर्तनकारांनी तर एवढं मी ऐकलेलं की माऊली कधीच योगाच्या वाटेला गेले नाहीत असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणलं हा अवघड विषय दिसतो योगाचा, आणि हे तर आपल्याला योगाचा साधक व्हायला सांगतात. पण मग थोडस हेच होतं तळ्यात मळ्यात. असं असताना मग एक मीटिंग ठेवण्यात आली. नवीन जे साधक श्रोते जे होते ज्ञानेश्वरीमध्ये त्यांना साधना देण्यासाठी किंवा त्यांच्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी सर स्वतः त्या ठिकाणी त्या मीटिंगला आले मार्गदर्शन करण्यासाठी. आणि आपल्या सर्वांना, सर्व जे आता साधक जुने नवीन आहेत झूमला, सरांच्या वाणीचा प्रभाव सगळ्यांना माहिती आहे. पहिली ती मीटिंग म्हणजे मी सांगितलं की मी 2004 पासून वकील होतो 12 पर्यंत. सर रोजच कोर्टात यायचे आणि अगदी माझ्या सिनियरच्या समोर अपोजिट साईडलाच त्यांचा टेबल होता. परंतु त्यांचं नाव सोडलं तर मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. ते काय करतात, काय आहेत सर, किती मोठं कार्य त्यांचे, काही माहित नव्हतं. पण त्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा सरांचं आणि माझं समोरासमोर बोलणं झालं आणि खूप साध्या सोप्या भाषेत सरांनी सांगितलं की भिण्याचं काही कारण नाहीये. योगाचा साधक व्हायचं म्हणजे खूप साधी गोष्ट आहे, आणि जो उत्तम व्यवहार करू शकतो तोच उत्तम साधक होऊ शकतो. आणि माऊलींची एक ओवी सरांनी उद्धृत केली की जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही, असं माऊली स्वतःच म्हणतात की, किंवा रामदासांचंही असेल, आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ कौतुका. हे सरांनी सांगितलं की जो उत्तम व्यवहार करतो तो अध्यात्मात प्रगती करू शकतो. आणि तुम्हाला कुठेही काम सोडायचं नाहीये, तुमचं कर्तव्य बाजूला ठेवायचं नाही, घराची जबाबदारी बाजूला टाकायची नाहीये, थोडक्यात कुठलाही संन्यास घ्यायचा नाहीये. जे करत आहात ते करत असतानाच तुम्हाला योगाचं साधक व्हायचंय, योगी होण्याकडे वाटचाल करता येऊ शकते असं सरांनी सांगितलं. त्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं आणि आम्ही तयार झालो. माझ्या बरोबर वाणारे सर, आपले ज्येष्ठ साधक, मी, माझी पत्नी आशा, असे आम्ही सगळेजण साधक होण्यासाठी तयार झालो. आणि
महाशिवरात्री 2012ला मग तो दिवस आला, जो की मोरारी बापूंनी सांगितलं होतं की गुरूंना मी काहीच केलं नाही, सरांकडे शोध घ्यायला मी नव्हतो गेलो, परंतु ती सगळी रचना लागली, मला माहिती देण्यात आली, मला दीक्षा देण्या इतपत सगळं नियोजन त्या शक्तीने करून घेतलं, कारण ती पात्रता कदाचित आली असेल त्या नाम जपातून, त्या हनुमान चालीसा पाठातून. आणि मग 2012ला महाशिवरात्रीला दुपारी 3च्या दरम्यान आम्हाला साधना मिळाली. मी साधक झालो. मी साधक झाल्यानंतर मला मिनिमम गोष्टी ज्या सांगितल्या होत्या की आळंदीला 3 शिबिर होतात वर्षातून, ही 3 शिबिर अटेंड करावी लागतात. परभणीला सरांचं सोमवार मंगळवार ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होत असतं, ते प्रवचन अटेंड करावं लागतं. आणि मग सुरू झाला हा प्रवास. सांगायला म्हणजे त्याच्यामध्ये फार काही कर्तृत्व नाहीये, परंतु 2012ला मी साधक झालो तेव्हापासून एवढं सांगू शकतो की मी एकही आळंदीचं शिबिर आजपर्यंत चुकवलं नाही. आता कोविडमुळं ती मधली शिबिर झाली नाही, तो भाग वेगळा, परंतु तोपर्यंत एकाही शिबिरात मी गैरहजर नव्हतो. आता गैरहजर नव्हतो म्हणजे हा कर्तृत्वाचा भाग नाही, कारण एकदा तुम्ही साधक झालात आणि शिबिर काय असतं हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही, कारण ते कर्तव्य राहत नाही. मग शिबिर अटेंड करणं हे एक पर्वणी होऊन जाते, तुम्ही स्वतःला नाही रोखू शकत शिबिर अटेंड करण्यापासून. हा अनुभव घ्यायचा आहे नवीन साधकांना. अजून बरेच जे साधक झाले त्यांनी शिबिर अटेंड बहुतेक नाही केलेलं म्हणून सांगायचं. थोडक्यात असा हा भाग झाला चालू, साधक झालो मी. मग काय होतंय, सद्गुरूंची भेट झाल्यानंतर काय होतंय, सद्गुरू काय करतात याविषयीचं एक श्लोक नेहमी येतो, तो त्याची पण मी प्रचिती घेतली म्हणून सांगतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातमः वंदे परमानंद माधवम, असा तो श्लोक आहे. सद्गुरू काय करतात तर मुकम करोति वाचालम, मुक्या माणसाला ते बोलायला लावतात, आणि एखादा पंगू जरी असेल, अपंग असेल, त्याच्याकडून ते पर्वत सुद्धा लंघून घेतात किंवा पर्वत त्याला चढून घेऊन जाऊ शकतात. त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात साकार होताना पाहिलेल्या आहे. आणि तर त्यांनी सांगितलं की माझ्यावरती जे असेल पूर्वजन्मीचं प्रारब्ध म्हणा काय म्हणा, खूप लवकर माझे वडील वारले. 1992ला मी 12वीत असताना माझे मोठे बंधू वारले. त्यानंतर 97ला माझे वडील वारले. खूप कमी वयामध्ये माझ्यावर घराची जबाबदारी आली सर्व, आणि एक काय म्हणतो आपण अकालीच बालपण जाऊन एक प्रौढ माणसाची भूमिका वठवायला मला मिळाली. आणि त्याच्यामध्ये माझा स्वभाव म्हणजे मी सांगतो तुम्हाला की खूप भित्रा, मत्सरी, म्हणजे अल्पज्ञान असल्यामुळे हे सगळे दोष माणसाच्या स्वभावात येत असतात. परंतु साधना मिळाल्यानंतर मग सुरू झालं जो ज्ञानेश्वरीचं प्रवचन अटेंड करणं, आणि त्याच्यामधून एक वेगळीच प्रगल्भता जी व्यक्तिमत्वामध्ये येते ती हळूहळू येत राहिली. अगोदर कधी कीर्तन वगैरे ऐकताना मला असं वाटायचं की ज्ञानेश्वरीच्या ओव्या जेव्हा ऐकल्या जायच्या, एखादी ओवी आयुष्यात कधी आपल्याला अशी मुखपाठ म्हणता येईल का, असं त्यावेळेची स्थिती होती. परंतु आता हे मुकम करोति वाचालम ज्याला म्हणतोय मी आता, आणि कथाही म्हणल्या त्याप्रमाणे एक दिवशी सरांनी, ज्याला ज्ञानेश्वरीची एकही ओवी वाचून अर्थ कळत नव्हता अशा व्यक्तीला सरांनी सांगितले एके दिवशी की आता तुम्ही ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करा, तुम्ही चांगलं बोलू शकता. आणि त्या सरांच्या शब्दाच्या सामर्थ्याने किंवा त्या आज्ञेनं 2017 जून पासून मी ज्या भागात राहतो त्या तिथे परभणीला ज्ञानेश्वरीवरती बोलायला सुरुवात केली. ते पण हा कोरोनाचा लॉकडाऊन सुरू होईपर्यंत प्रवचन चालू होते, परंतु नंतर सगळ्याच ऍक्टिव्हिटी बंद पडल्यामुळे तेही बंद झालं. आणि आता म्हणजे सांगायचा भाग असा आहे की काय मिळालं तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मधलं जे अमृत आहे ते दालन सद्गुरूंनी खुलं करून दिलेलं आहे. कारण हे जे दोन्ही ग्रंथ आहेत, आपण खूप ऐकतो भगवद्गीता खूप सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, विश्वाचा गुरु होण्याची ताकद त्या ग्रंथामध्ये आहे, भारताला विश्वगुरु करू शकतो. परंतु ते कोणत्याही सामान्य माणसाने घेऊन भगवद्गीता वाचायला घेतली त्याच्यामधलं एकही वाक्य आपल्या लक्षात येत नाही, कारण हे सगळा गुरुगम्य प्रवास आहे. गुरूंच्या चरणाजवळ बसून समजून घेतल्याशिवाय त्याच्यातले अर्थ आपल्याला कळत नाहीत. जरी माऊलींनी मराठी भाषेतून त्याच्यावरती टीका लिहिली, 700 श्लोकावर 9000 ओव्या टाकल्या, तरी एकही ओवी आपल्याला त्या ओवीचे अर्थ कळत नाहीत जोपर्यंत सद्गुरूंची प्राप्ती होत नाही.
आणि आता सद्गुरूंच्या महिमा काय आहे, तर आता एकेका ओळीमध्ये भगवद्गीतेचं पूर्ण सार भरलेलं आहे अशी प्रचिती येऊ लागते आणि स्वतःवरच एक वेगळा प्रकारचा अभिमान गर्व होतो की मला ज्ञानेश्वरीची ओवी बोलता आली, मला त्याच्यातला अर्थ समजावून सांगता आला, समजून घेता आला, पण यामध्ये कर्तृत्व काहीच नाही, हे सगळा सद्गुरूंचा प्रसाद असतो. एक ओवी सामर्थ्य सांगण्यासाठी का म्हणतात नामदेव महाराज की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आणि त्यांना माहिती आहे एक ओवी ज्याने अनुभवली तो पूर्ण ओव्यांचा अनुभव घेऊ शकतो, म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हणलं एक तरी ओवी अनुभवावी. आणि मग हळूहळू कळू लागलं की भगवद्गीता एका ओवीमध्ये माऊलींनी कशी सामावलेली आहे. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती. आता किती मोठा गहन अर्थ आहे याच्यामध्ये, तो सरांच्या मुखातून ऐकल्यामुळे मी आज बोलू शकतो. योग म्हणजे काही नाहीये दुसरं, भगवद्गीता म्हणजे योग आहे ना, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, बुद्धियोग. तर हा योग योग दुसरं तिसरं काही नसून फक्त 2-4 वाक्यातून माऊलींनी सांगितलं की अर्जुना समत्व चित्ताचे, तुमच्या चित्तामध्ये जर समत्व आलं म्हणजे सुख दुःखाकडे तुम्ही सारख्याच दृष्टीनं बघू लागलात, आनंद असेल, दुःख असेल, यश असेल, अपयश असेल, यामध्ये सम स्थितीमध्ये राहता आलं की तुम्ही योगी झालात. हे इतकं भगवद्गीतेचं सार माऊलीने एका ओवीत सरांनी त्याचा अर्थ आम्हाला सांगितले. मग पुढे त्याचवर माऊली विस्तारीकरण करताना म्हणतात की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभन धरावे म्हणा माझी. या ओव्यांचे अर्थ कळाल्यानंतर पहिल्यांदा तर अर्थ कळणं अवघड आहे, अर्थ कळाल्यानंतर वळणं खूप खूप अवघड आहे. आणि इथंच महायुद्धांचं नेमकं वेगळेपण आहे की आपण प्रवचन अनेक ऐकू शकतो. आपल्याला युट्यूबवर आपण गेलो, चॅनलवर गेलो तर अनेक असे प्रकांड पंडित असलेले विद्वान आपल्याला भेटतात की जे एकपेक्षा एक अर्थ फुलवून सांगतील आपल्याला. भागवत कथा असेल, भगवद्गीता असेल, आणखीन कोणताही ग्रंथ असेल की आपण 5 मिनिट अगदी खूप वेगळ्या वातावरणात ऐकून जाऊ शकतो, परंतु जेव्हा आपल्या आचरणात आणण्याची गोष्ट येते त्यावेळेला त्या गोष्टी आपल्या विस्मरणात जातात. त्या आचरणात आणण्याचं कुठलंही शास्त्र कोणी सांगत नाही किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन मला तरी वाटतं की कुठेही इतर ठिकाणी महायुद्धाम सोडलं तर असतील, खूप कमी ठिकाणं, नाही असं म्हणू नये, परंतु आपल्या आवाक्यामध्ये, आपल्या अप्रोचमध्ये आपण जिथं जाऊ शकतो अशा ठिकाणी ते खूप कमी आहेत. आणि खूप जन्मांचं अनेक जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय असं जे म्हटलेलं आहे. अनेक जन्मांचं सुकृत असल्यानंतर देवाचं नाव एकदा येतं म्हणतात. आणि संतांची भेट तर त्यापेक्षा खूप दुर्लभ असते, सज्जनांची भेट. महायुद्धांचं मी वेगळे पण सांगत होतो की या ठिकाणी सद्गुरूंची तर प्राप्ती झाली, भगवद्गीतेमध्ये काय आहे याचं ज्ञान तर होऊ लागलं, परंतु ते आचरणात आणण्यासाठीच एक पूर्ण जी व्यवस्था आहे ती महायुद्धांमध्ये आळंदीला आहे, आपल्याकडे आहे आणि त्याचा असंख्य साधक लाभ घेत आहेत. फक्त प्रवचनच नाही करून थांबत सर, तर एक एक ओवी, एक एक प्रयोग म्हणून आम्हा साधकांना दिली जाते, आपल्या साधकांना दिली जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जर असेल जी सगळ्यात उंचावरची आहे परंतु सुरुवातीला प्रयोग म्हणून दिली जाते साधकांना, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ऐकायला बऱ्याच माऊलींचे शब्द खूप साच आणि मवाळ असल्यामुळे कानाला खूप छान वाटतं, परंतु काय सांगायचं माऊलींना त्याच्यामधून, की जेव्हा सरांनी सांगितलं की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. भूत म्हणजे प्राणी मात्रामध्ये कोणी तुम्हाला जे भेटतं तुमच्या समोर, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही तुमच्या समोर येतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे असं सुरुवातीला माना तुम्ही, कारण अजून तितकी पात्रता आली नाही, जाणल्या जात नाही, परंतु मानायला शिका. हा प्रयोग जो माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिला तो साधकांना आम्हाला सरांनी दिला. प्रत्येक काही दिसल्यानंतर त्याच्यामध्ये भगवंत पाहायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचं. आणि माऊली म्हणतात की हीच भक्तीची सुरुवात आहे, भक्ती योगाची हीच सुरुवात आहे. असा एक एक प्रयोग साधकांना दिला जातो. त्यानंतर परवानगी मागणे आणि अर्पण करण्याचा प्रयोग असेल. कोणतंही काम करत असताना मग ते आपल्याला सोपं वाटो किंवा अवघड वाटो, ही माझ्या भगवंताची आज्ञा आहे म्हणून ते काम करायला सुरुवात करायची, भगवंताची आज्ञा घेऊन ते काम सुरू करायचं आणि जसं काही आपली पूर्ण क्षमतापणाला लावून ते काम करायचं आणि त्यानंतर जे काही पूर्ण झाले ते भगवंतालाच अर्पण करून टाकायचं. म्हणजे त्याच्यामधले यश किंवा अपयश याच्यामध्ये स्वतःकडे
कर्ताभाव नाही घ्यायचा, हा अभ्यास साधकांना दिला जातो. म्हणजे ऐकून कदाचित कल्पना येत नसेल, परंतु ही खूप मोठ्या गोष्टी आहेत, खूप वरच्या स्तरावरचे हे प्रयोग आहेत, हे साधकांना दिली जातात. साक्षी भावामध्ये राहणं असेल, म्हणजे आपल्याकडे त्रयस्थ, स्वतःकडेच त्रयस्थपणे पाहणे असेल, असे वेगवेगळे प्रयोग साधकांना दिले जातात. आणि त्यातून साधकाचं व्यक्तिमत्व मग घडलं जातं. मला खूप चांगलं वाटलं, एक नवीन साधक समर्थ भड याचं मी मागे अनुभव कथन ऐकलं. तर मला वाटतं आज मला जे कळतंय, एक 7 वर्षाच्या साधना केल्यानंतर आज मला जे कळतं, तो खूप नवीन मुलगा, त्यांनी बोलताना इतका छान हा प्रयोग सांगितला. त्यांनी ऐकला असेल आपण सगळ्यांनीच. त्यांनी सांगितलं की मी घरातून बाहेर कुठून तरी येत होतो आणि मला कुत्र्याची खूप भीती वाटत होती, आणि समोरून नेमका एक मोठा कुत्रा येत असताना त्याला नेमका हा प्रयोग आठवला, त्याच्या आईने त्याला सांगितलेला. कुठं प्रयोग केला पाहिजे, कसा प्रयोग, कशी युक्ती वापरली पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये. खूप नवीन साधक पण सगळ्यांना शिकवू शकणारा. मला तरी त्यांनी कमी शिकवलं, की तो म्हणला की अचानक मला तो प्रयोग जाणवला, आठवला, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि त्या कुत्र्यामध्ये मी तो भगवंत आहे असं मानायला सुरुवात केली. म्हणजे त्याला आठवला तो प्रयोग, हे सगळ्यात महत्वाचं आहे तिथे. आणि त्यांनी सांगितलं पुढे, ते रेकॉर्डेड आहे, युट्यूबवर आहे. तो म्हणला की तो कुत्रा दिशा बदलून दुसरीकडे गेला. म्हणजे त्याला जे काही छोटस संकट त्याच्या बाजूने येते असं वाटतं, तर प्रयोगामुळे ते संकट बाजूला गेलं. खूप छोटी गोष्ट तशी पाहायला गेली तर, पण खूप अतिशय उंचीचा प्रयोग आहे. आणि मग ह्या कशासाठी प्रयोग करायचे हे सगळे? कुंडलिनी जागरण, सद्गुरु शक्तिपात करतात, आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आपली कुंडलिनी जागरण करतात. म्हणजे सर्व झालं असं नाही, असं सरांनी तेव्हाही सांगितलं होतं की ती जागृत झाल्यानंतर तिचा जो मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रापर्यंतचा प्रवास आहे, तो साधकाला स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या कर्तृत्वानी तिला ते जागृत झाल्यानंतर तो प्रवास घडून आणायचा असतो, सहस्त्रापर्यंत जायचं असतं. मग त्यासाठी हे प्रयोग सगळे आहेत. त्यामध्ये मग सगळ्या गोष्टी, सत्य, अहिंसा, अक्रोध, अपरिग्रह वगैरे सगळ्या गोष्टी येतात. यमनियमाचे सगळे प्रयोग करावे लागतात, करून घेतले जातात बऱ्याचदा, किंबहुना तो करायचे असतात ते प्रयोग. आणि यालाच साधना म्हणायचं. म्हणजे सुरुवातीला सांगतात सर की साधना मिळाल्यानंतर मग आपल्याला मेडिटेशन करायचं असतं, 2 तास 3 तास बसून डोळे बंद करून साधना करायची असते. सगळे साधक करतात. त्यासाठी 4-4 दिवसाची तर शिबिर आहेत, तिथे 5-5 तास साधना घेतली जाते. परंतु हा पहिला टप्पा झाला. यानंतरचा जो टप्पा येतो तो फक्त डोळे बंद करून बसणे, मग त्याच्यात देवी देवतांचे दर्शन. हे पण समर्थांनी खूप छान सांगितलं की डोळे बंद केल्यानंतर आपल्याला दर्शन होतात, देवी देवताचे दर्शन होतात, अनेक दिव्य प्रकाश दिसतात. परंतु हे इथपर्यंतच नाहीये. तर त्याच्या वाक्यात आलं की त्याला असं वाटतंय, असं त्यांनी सांगितलं की इट इज अ प्रोसेस ऑफ डीप प्युरिफिकेशन विदिन, विदाउट. म्हणजे आतून डीप प्युरिफिकेशन तुमचं झालं पाहिजे, त्यासाठी साधना आहे. हे कुठेतरी त्याचं वाक्य मला खूप भिडून गेलं. कारण खरी साधना तीच आहे. आणि इथं मी नेहमी आपण म्हणतो की योगधाम काय आहे, हे व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं ठिकाण आहे. कम्प्लीट तुम्ही जसे होतात त्यापेक्षा कम्प्लीट नवीन व्यक्ती तयार होऊन जाते साधनेनंतर. म्हणजे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन त्याला आपण म्हणतो. तुमचे स्वभाव त्याचे नव्हते होऊन जातात. म्हणजे अचानक एक खूप रागीट माणूस असतो तो खूप प्रेमळ बनून जातो, व्यक्ती अतिशय शांत होऊन जाते. आणि हे सगळं सद्गुरूंचं मार्गदर्शन, सद्गुरूंचं जे श्रवण आहे, त्यांच्या मुखातून जे प्रवचन आपण ऐकतो ते, आणि त्याला जे नंतर प्रयोग दिले जातात ते कृतीतून करून घेतले जातात, त्याची जोड मिळाल्यानंतर ते होऊ शकतं. योगधाम मध्ये हेच नेमकं करून घेतलं जातं. हे सगळे प्रयोग आम्ही साधक करत आहोत. त्यामुळे आता ताई जे म्हणलं की प्रेमळ स्वभाव आहे किंवा काय, हे सगळं सरांनी केलेलं आहे. बोलण्याचं असेल, बोलू शकत नव्हतो मी, आज तुमच्या समोर बोलतो आहे. ज्ञानेश्वरीचं प्रवचन 1 तास दर गुरुवारी घेतलं जातं. हा आध्यात्मिक प्रवास सांगितला, प्रयोग सांगितले ज्ञानेश्वरी मधले. यानंतर आता योगधाम विषयी पण मी बोललो तसं की योगधाम मध्ये काय आहे, काय करून घेतलं जातं. त्यानंतर वैयक्तिक अनुभव थोडे सांगायचे म्हटलं तर
खूप अनुभव आहेत. म्हणजे एखादाच अनुभव आला तर तो प्रकर्षाने जाणवतो, पण रोजच अनुभव जर आपण घेत असू सकाळी उठल्यापासून तर अनुभव निवडणं खूप कठीण होऊन जातं. पण एक अनुभव आता रिसेंट जो आला म्हणजे माझ्या आजारपणाचा तो मी सांगतो इथे. सप्टेंबर ऑगस्ट मध्ये 2020 ऑगस्ट मध्ये मला काय पाठीचा त्रास सुरू झाला थोडासा. पाठ दुखणे म्हणजे एका पॉइंटला पर्टिक्युलर मध्यभागी पाठ दुखायची आणि ते दुखणं वाढत गेलं. परभणीमध्ये डॉक्टरांना डायग्नोसिस नाही झालं. 2-3 ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवल्यानंतरही कमी नाही झालं दुखणं आणि ते वाढत जाऊन नंतर एक स्टेज अशी आली की झोपल्यानंतर उठता येत नव्हतं मला किंवा या अंगावरून त्या अंगावर वळणं देखील अशक्य होऊन गेलं आणि खूप त्रास वाढला सगळा. बरेच दवाखाने वगैरे झाले आणि एक स्टेज अशी आली की स्टँड स्टील सगळं, म्हणजे कोणाची मदत घेऊनही उठता येत नाही, स्वतःलाही उठता येत नाही, इतका तो त्रास वाढला. आणि त्यानंतर मग MRI करायला सल्ला मिळाला इथून परभणीमधून डॉक्टरांकडून. MRI साठी औरंगाबादला गेलो. तोपर्यंत हे दुखणं जरी खूप जास्त होतं परंतु सगळा साधक परिवार म्हणजे परभणीतलं खास करून सांगायचं म्हणजे मी या दुखण्याने खचलो बिलकुल नाही, कारण ते दुखणं नेमकं आहे काय हे तोपर्यंत माहीत नव्हतं आणि ते असंच अंगावर काढणं चालू होतं. रोज 2-3 तास कधी कधी लॉकडाऊन चालू होता, वाळणारे सर, देशपांडे सर, भोगावकर सर यायचे, गप्पा मारायचे. दुखणं चालू असतानाही ते म्हणजे वेळ जावा म्हणून माझ्याजवळ येऊन बसायचे. आठवड्यातून 1-2 दिवस ते सगळं चालू होतं. शेवटी डायग्नोसिस साठी म्हणून औरंगाबादला गेल्यानंतर MRI झाला आणि त्याच्यात असं निष्पन्न झालं की एक पर्टिक्युलर जो D4 व्हर्टिब्रा होता माझा तो पूर्ण सेप्टिक झाला होता, इन्फेक्शन झालं होतं त्याला आणि त्यामुळं हालचाल करणं अशक्य झालं होतं. त्यामुळं अशी डॉक्टरांनी सांगितलं की ही इतकी क्रिटिकल स्टेज होती की त्यावेळेला तिथून खालचा जो भाग आहे पूर्ण तो पूर्ण पॅरालाइज होण्याची शक्यता त्यांनी सांगितली, की रिकवर नाही झालं तर पूर्ण भाग खालचा पॅरालाइज होईल म्हणून. आणि ऍडमिट व्हायला सांगितलं त्यांनी 3 दिवस तिथे. ऍडमिट झाल्यानंतरही एक बळ तर होतं साधक असल्यामुळं खचून न जाण्याचं, परंतु शेवटी इतका आजारपण म्हणल्यानंतर माणूस खचतो. मग दुसरा डाऊट असा होता, हे डायग्नोसिस झाल्यानंतर सांगायला होतं, जेव्हा MRI झाला तेव्हा त्याच्यात 2 शक्यता, एक तर इन्फेक्शन किंवा दुसरं म्हणजे मॅलिग्नन्सी, कॅन्सर असेल असंही डॉक्टरांनी सांगू शकले, एक शक्यता होती तशी. आणि मग बायोप्सी करायचं असं ठरवलं डॉक्टरांनी, डायग्नोसिस करण्यासाठी बायोप्सी करायची सांगितलेली. ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच ते हॉस्पिटलचा स्टाफ आला आणि त्यांनी सांगितलं की OT मध्ये जायचंय तुम्हाला, आता आमच्यासोबत OT मध्ये यायचंय म्हणून. त्यांनी त्यांचे ते दवाखान्याचे कपडे वगैरे घालायला दिले मला. आणि ते सगळं शॉकिंग होतं. बायोप्सी म्हणल्यानंतर अर्धा माणूस अगोदरच गळून जातं पूर्ण त्याचं अवसान. पण त्याच वेळेला सरांचा फोन आला, काय चालू आहे म्हणून. आणि त्यावेळेला मग मी विसरून गेलो की ते खचणं जे असेल, ते आजाराचं दुःख जे असेल ते संपलं आणि एक वेगळाच धीर अंगात आला की नाही, सर माझ्या बरोबर आहे. आणि अतिशयोक्ती होणार नाही असं म्हणायला की त्या क्षणाला जे माझं दुखणं असेल ते मी विसरून गेलो. मग तिथून पुढे जो अनुभव घेतला तो मात्र खरा चांगला अनुभव सांगण्यासारखा आहे. 8 वाजता ते लोक मला घेऊन गेले. आवाज येतोय ना शीतलताई? हॅलो, येतोय. हा, मग त्यांनी मला ते स्ट्रेचर वरून व्हीलचेअर वरून OT मध्ये नेलं आणि एका OTच्या बाहेर बसवलं एका चेअरवरती नेऊन तिथे. तर 8-8:30 वाजले असतील. मी दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केली आणि डोळे बंद करून त्या चेअरवरती साधनेला सुरुवात केली. सर्व आवाज येत होते, आजूबाजूचे पेशंट्स, इकडून तिकडे जाणारे स्टाफ, खूप गर्दा तिथे होता सगळा. मला सगळं ऐकू येत असूनही मी साधनेमध्ये पूर्ण लीन होऊन गेलो आणि खूप वेळ गेला एवढं कळालं फक्त. परंतु तेव्हा वाजले होते दुपारचे 1:30 वाजला होता. तोपर्यंत त्यांनी मला OT मध्येच नेलं नव्हतं.
म्हणजे 8:30 ते 1:30 मी त्या चेअरवरतीच बसून होतो. परंतु इतका वेळ गेला हे मला माहित नव्हतं. जास्त वेळ झाला एवढी एक जाणीव होती फक्त. म्हणजे कुठलीही चिडचिड नाही, मला इथे आणून का बसवलंय, किती वेळ बसवणार, कधी मध्ये घेऊन जाणार, म्हणजे काहीच मी कोणाला विचारलं नाही, फक्त चेअरवर बसून राहिलो. त्याच वेळेला माझ्यासोबत असणारी मिसेस आणि माझे साडू जे होते ते मात्र ओटीच्या बाहेर बेचैन, इतक्या वेळ झालं घेऊन गेले, मध्ये काय चालू आहे काही नाही, त्यांना वेगळंच. मी त्यांना फक्त विचारलं की किती वेळ लागणार आहे ह्या सगळ्या प्रोसेसला बाहेर. ते म्हणे 10 मिनिट लागतील फक्त. ते 10 मिनिटाच्या त्या ऑपरेशनसाठी त्यांनी मला अगोदर 3-4 तास बाहेर कळत, कारण कधी असेल पेशंटचे अर्जंट पेशंट असतील, कोणी असेल. पण तो माझा पहिला अनुभव तो होता की मी बिलकुलही विचलित नव्हता त्या आजारपणाच्या, त्या दुखण्याच्या अवस्थेमध्ये 4-5 तास त्या चेअरवर बसून राहिलो. इथंच मग योगधामचं बळ काय आहे किंवा सरांचं सद्गुरूंचं बळ काय आहे त्याची खरी प्रचिती माणसाला अशा प्रसंगी येऊन जाते. त्यानंतर ते घेऊन गेले मला ओटीमध्ये. मला आता आपण म्हणतो म्हणजे खूप तयारी झालो असं कुठेतरी एक भाव येतो, आपण साधक आहोत, आपली खूप तयारी झाली. परंतु त्या ठिकाणी मात्र आपला कस लागत असतो की भगवंताला काय मागायचं. सर नेहमी सांगत असतात की, किंवा भगवंतानी सांगून ठेवलं भगवद्गीतेमध्ये की फळाची इच्छा नाही करायची, फक्त कर्म करायचं. साधक होण्याच्या अगोदर तर हे वाक्य अगदी कशाच दृष्टीनं मनाला पटत नाही. अरे मग कर्म कशाला करायचं जर फळ नाही मागायचं, फळाची अपेक्षा नाही करायची. तर साधक झाल्यानंतर कुठेतरी त्याचा अर्थ लक्षात यायला लागतो की का अपेक्षा नाही करायची. मग कुठेतरी थोडी तयारी झाली, आपल्याला ते जुळायला लागलं असं वाटतं. परंतु असा प्रसंग आल्यानंतर मात्र बरोबर सद्गुरूंची आठवण येते, भगवंताची आठवण येते, आणि जी स्थितप्रज्ञता आपल्यात आली होती, आपण काही मागणार नाही असं आपल्याला जे वाटायचं ते सगळं गळून पडतं. आणि अलगत प्रार्थना केली जाते मग भगवंतांना, गुरु मला हे नको. मी एवढंच म्हणलं त्या दिवशी की हे जे काही व्हायलंय, मनात विचार आला की बाबा ठीक आहे, आपल्या प्रारब्धाचे फळ आहेत आणि आपल्याला हे भोगलं पाहिजे. इतकं बळ तर सरांनी, इतकं ज्ञान तर दिलं होतं की आलिया भोगाशी असावे सादर. त्याच्याबद्दल दुःख फारसं वाटत नव्हतं. सर सोबत आहेत हा आत्मविश्वास होता. याच्यापेक्षा तक्रार काही भगवंताकडे पण केली नाही. फक्त विनंती तेवढी आली त्या क्षणाला की मला कॅन्सर नको, बायोप्सीला मी तयार आहे, रिपोर्ट मला कॅन्सरचा पाहिजेच नाही, मी त्याच्यासाठी तयारच नाही, एवढं म्हणलं फक्त मी. आणि ती बायोप्सी झाली, जे काही त्रास व्हायचा तो झाला सगळा भूल दिल्यानंतरही. आणि बायोप्सी संपल्यानंतर ओटी मध्ये सुद्धा भजन वगैरे लागलेले असतात. जेव्हा संपली आणि मला थोडं ऐकू यायला लागलं बाहेरचं, त्यावेळेला एक सुंदर भजन तिथे ओटीमध्ये मला ऐकू आलं की गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो. म्हणजे परत प्रचिती येत राहते की मी तुझ्या सोबतच होतो, कुठेच गेलेला नव्हतो. बऱ्याचदा सरांच्या प्रवचनात असं ऐकलेलं की एक भक्त खूप संकटात असतो. सुजाता त्यांच्या प्रवचनात आलं होतं कदाचित. भक्त खूप संकटात जेव्हा असतो त्यावेळेला त्याचा असा समुद्रकिनारी तो फिरत असतो आणि त्या समुद्रातून ते पुढे पुढे चालतो आणि मागे वळून पाहिलं तर त्याला 2 पावलं दिसण्याच्या ऐवजी 4 पावलं दिसत असतात. म्हणजे भगवंतही त्याच्या मागे मागे चालत असतो. त्याच्यामुळे त्याला ती नेहमीची प्रचिती असते. एका भक्ताची गोष्ट आहे ती. एकदा तो खूप संकटात असताना मागे वळून पाहतो, संकट त्याच्यावर आल्यानंतर तर तेव्हा त्याला पाऊलच दिसत नाही, 2च पाऊल दिसतात फक्त. म्हणजे आपलं अज्ञान असतं ते, कसं असतं तुमचं माझं सगळ्यांचं, की 2च पावलं. आणि अशा वेळेला मग आपल्याला वाटतं की अरे एवढ्या संकटाच्या वेळी भगवंत इतके दिवस आपल्या सोबत होता. तो भक्त विचार करू लागतो की आज मात्र भगवंत आपल्या सोबत नाहीये, 2च पावलं माझेच दिसतायत मला, भगवंत मला सोडून गेला. तो तक्रार तेव्हा करतो, तेव्हा मग तो भगवंत त्याला म्हणतो अरे वेड्या, मागे नीट निरखून बघ त्या पावलांकडे, ते 2 पावलं तुला जे दिसतात ते तुझे नाहीयेत, ते 2 पावलं माझे आहेत आणि मी तुला उचलून घेतले वर हातात कडेवरती. तुझ्या संकटामध्ये तुला चालणं पण होणार नाही म्हणून तुला मी उचलून घेतलंय आणि ते 2 पाऊल जे आहेत ते तुझे नाहीत, ते माझे आहेत. अक्षरशः एक एक गोष्ट जी ऐकली प्रवचनामध्ये ती ह्या सगळ्या आजारपणाच्या काळामध्ये तिचा अनुभव आला. जसं मी सांगितलं त्या ओळी कानावर आल्या, ते भगवंतांनी सूचना केली की तू नाही सहन केलं हे सगळं, मीच सहन केला तो त्रास तुझा. त्यानंतर परत 10 मिनिटाच्या त्या कामासाठी बाहेर काढायला 1 तास त्यांनी लावला, परत माझ्या रूम मध्ये शिफ्ट करायला मला. त्यानंतर रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि मी पडून होतो तिथं.
खूप भूल वगैरे दिलेली असल्यामुळे खूप माणसाचं हे होऊन जातं, त्याच्यामध्ये खूप विकनेसचा अनुभव येतो. आणि थोडीशी शुद्धी तेवढ्यात आणि ताईंचा फोन आला बाहेर आल्यानंतर मला. म्हणजे त्या संकटामध्ये कसं असतं की आर्थिक वगैरेचा भाग सगळा होऊन जातो, परंतु जे मानसिक आधार जो असतो लोकांना मिळत नाही. बहुतांश लोकांना आजारपणामध्ये मानसिक आधार मिळत नाही, म्हणून ते खूप खचून जातात. तर नेमका त्यावेळेला मला ताईंचा फोन आला आणि कसे आहात, माझा आवाज खूप खोल गेलेला असल्यामुळे त्यांना मी एक शब्द बोललो की, त्यामुळे जरा खणखणीत आवाज काढा बळ, तुम्हाला असा आवाज शोभत नाही म्हणलं, तुमचा आवाज जसा आहे तसा खणखणीत आवाज काढा. हसल्या आणि परत एकदा सगळं दुःख विसरल्या गेलं. म्हणजे आपली लोक आपल्या सोबत आहेत ही जाणीव माणसाला एक कितीतरी हत्तींचं बळ देणारी असते. हा अनुभव प्रत्येक वेळेला येऊन जातो. त्यानंतर छायाताई देवधरांचा फोन आला. योगायोगाने त्यांचे भाचेच त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर होते आणि ताई त्या सोबतच होत्या. त्यांनी डॉक्टरांना फोन केला. त्या अवस्थेत 1-2 डॉक्टर मला येऊन भेटून गेले की आम्हाला असा फोन आला, तुम्हाला भेटायला आलो. आणि खूप म्हणजे एक उमेद नवीन आली त्याच्यामध्ये. आजारपण आहे, भोगायचं आहे, जाणार आहे, कारण सद्गुरू सोबत आहे, सद्गुरूंचं बळ आहे, हा सगळा विश्वास होता. आणि मग डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता 3 महिने बेडवर काढावे लागणार, फक्त जेवणासाठीच उठायचं, आंघोळ आणि जेवण करण्यासाठी, बाकी 3 महिने कम्प्लीट झोपून राहायचे. सुदैवानं नंतर तो रिपोर्टही आला, म्हणजे कॅन्सरचं जे भीती वाटत होती ती रिपोर्ट तो नील आला आणि ते इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच्यासाठी 3 महिने झोपायला सांगितलं. मग आता इथे साधक असण्यानंतर माणसाची मनोवृत्ती कशी तयार होते तेवढं सांगण्यासाठी हा सगळा प्रसंग. म्हणजे आता जो गोष्ट सांगितली की अनुभव येत राहतो, प्रत्येक ठिकाणी भगवंत सोबत आहे याची प्रचिती मी घेतली. हॉस्पिटलमध्ये 3 दिवस आणि त्यानंतर पुढचे 3 महिने. पहिल्यांदा तर ते सिग्मा हॉस्पिटल औरंगाबादला जायचं असं जेव्हा कळालं तेव्हा सहज नेहमीसारखं निघताना फोन झाले. साधक आपले आहेत बोगावकर, त्यांना सांगितलं की सिग्मा हॉस्पिटलला जायचे ट्रीटमेंटसाठी. तर त्यांनी सांगितलं की तिथे माझा मेहुणा आहे, त्या ठिकाणी नोकरी करतो तो. म्हणजे कसं, म्हणजे कुठून ओळखी येतात, कुठून माणसं उभी राहतात. आणि घरची व्यक्ती एवढी मदत करू शकत नाही. तो भोगावकरांचे जे मेहुणे आहेत राहुल, ते आम्हाला तिथे ते अगदी गेटवर रिसीव्ह करायला आले. सगळीकडे रजिस्ट्रेशन त्यांनीच केलं, सगळे डॉक्टरच्या कॅबिन मध्ये तेच घेऊन गेले. सगळ्या प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन करून, म्हणजे त्यावेळेला सोबत माझ्या कोणीच नव्हतं, मी आणि आशा मिसेस आणि एक ड्रायव्हर. म्हणजे कल्पना नव्हती कोणाला की इतकं काही भयानक काही झालंय असं. त्यामुळे आम्ही तिघच फक्त. पाहुणे होते पण त्यांनाही आम्ही बोलवलं नव्हतं, म्हणजे काय होणार आहे काही माहित नव्हतं. परंतु एकटपणा कुठेही जाणवला नाही हे सांगायचं होतं. त्यानंतर मूळ जे सांगायचं होतं की आजारपणामध्ये मी सांगितलं सोबत होते. मी असे अनेक लोक पाहिले की ज्यांना बेड रेस्ट किंवा ऍक्सिडेंट नंतर 1-2 महिने बेड रेस्ट घ्यावी लागते. तेव्हा ही लोक मनाने फार उद्ध्वस्त होऊन जातात. म्हणजे पुन्हा ते जगाशी रिलेट करायला खूप कमी पडतात, खचून जातात, कुठेतरी मागे पडल्यासारखी एक भावना येऊन जाते. परंतु फक्त आणि फक्त महायोद्धांचा साधक असल्यामुळे मला एक क्षणभरही मी एकटा आहे याची जाणीवच कधी झाली नाही. मी एकटा नाहीये, माझ्या मागे 400-500 साधक लोकांचा एक परिवार आहे, ते मला कधीही एकटं पडू देणार नाहीत. या बळामुळे असेल, सांगितलं त्याचा प्रत्येक उल्लेख नाही करत, परंतु मी 3 महिने माझे कसे निघून गेले ते लक्षातही नाही आलं. आणि त्यानंतर अगदी पूर्ववत जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की क्युअर नाही झालं तर तुम्हाला कम्प्लीट आयुष्यभर पॅरालाइज व्हावं लागेल, पण असं न होता पूर्णपणे मी त्याच्यातून क्युअर झालो आणि पूर्ण पहिल्या फुल ऍक्टिव्हिटीज मी आता करू शकतो. तर मग काय झालं, म्हणजे एक जनरल माणूस, आता काल ऐकत होतो मी की बाबा तक्रारी असतात आपल्या देवांच्या, मी एवढं देवाचं करतो मग मलाच का असं व्हावं, माझ्यासोबतच असं का झालं. पण हा भाव कुठेही माझ्या मनामध्ये कधीच आला नाही. उलट हा भाव आला, ताईंनी तो बोलून दाखवला की किती वाईट होऊ शकलं असतं, पण नाही झालं. का नाही झालं,
कारण भगवंत सोबत आहे, सद्गुरू सोबत आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी एक माइंड मध्ये अशी होती की याच्यापेक्षा खूप काही वाईट झालं असतं, परंतु ते भगवंतानी नाही होऊ दिलं, सद्गुरूंनी नाही होऊ दिलं. तर मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे दृढता आहे, मानसिक दृढता आहे, ती अध्यात्मामुळे माणसाला येते. त्यामुळे अध्यात्म ही मग ते सायंटिफिक अध्यात्म ज्याला आपण म्हणतो, कुठेही चमत्कार नाही, कुठेही नवस सायास वगैरेचा देवासोबतचा व्यापार नाही, काहीच न करता फक्त स्थिर राहून आपण कोणत्याही मोठ्या संकटाला झेलण्याची ताकद स्वतःमध्ये येते. आणि हे फक्त आणि फक्त महायुद्धामध्ये घडू शकतं. हा स्वतः घेतलेला अनुभव आहे. त्यानंतर ताईंचा फोन येऊन गेल्यानंतर मी ताईंना तेव्हाच अनुभव सांगितला. ते साधना लागली त्या ऑपरेशन थिएटरमध्ये तो एक भाग, पण जेव्हा मला शिफ्ट करण्यात आलं माझ्या रूम मध्ये, डोळे बंद होते, तर मला अशी एक अनुभव आला की उंच आकाशामध्ये एक झोका बांधलेला आहे आणि त्याच्यावरती मला झोपवण्यात आलेलं आहे, कुणीतरी झोका तो ओढल्या जात आहे. म्हणजे झोक्यात बसल्याचं फिलिंग, झोपून मला झोका दिला जात आहे. लहान मुलाला जसं आपण झोका दिला जातो त्या प्रकारे, म्हणजे परत तीच अनुभूती की किती अलगदपणे त्या संकटातून बाहेर काढण्यात आलं होतं. हा सगळा अनुभव घेतला. मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन मोठा अनुभव नाही असू शकत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठल्याच संकटामध्ये खचून न जाणे, हे जे बळ आहे हे खूप कमी लोकांच्या अंगी असतं. आपल्याला सद्गुरूंमुळे त्याचा अनुभव घेता येतो, हा खूप मोठा भाग आहे. हा एक अनुभव दुःखाचा सांगितला, दुःखामध्ये दुःख कसं नाही जाणवलं तो सांगितला. आता थोडस महायुद्धाम विषयी. आणि तर त्यांनी मागे ओवी एक सांगितली होती की जेथ ज्ञानाचा पुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. म्हणजे माऊलींच्या ओव्या आणि सरांनी त्याचे सांगितलेले अर्थ आयुष्यामध्ये कसं परिवर्तन घडून आणतात. ओवी आहे, प्रत्येक गोष्टीवरती मार्गदर्शन आहे. म्हणजे माऊलींनी जे म्हटलं की जे महाभारती नव्हे, जे महाभारतात नाही ते जगातच अस्तित्वात नाही, इतका तो व्यापक ग्रंथ आहे. त्याच्यामधूनच भगवद्गीता येते. माऊलींनी सांगितलं की मग सेवाभाव जो आहे तो सरांनी आम्हाला शिकवला, सेवाभावाने कसं जायचं असतं. म्हणजे भगवंताकडे जाण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्याच्यामध्ये सख्य भाव सर सांगतात की मैत्रीने जाता येतं, दास्य भावातूनही जाता येतं, सखा भावातून जाता येतं, सेवेतून जाता येतं, कोणताही एक मार्ग. सर नेहमी म्हणतात की पुरुषांना सख्य भाव जमणं जरा अवघड आहे, भगवंताशी मैत्री करणं स्त्रिया सहज करू शकतात, पण पुरुषांना अवघड आहे. तर मग आपण सेवेतून गेलं पाहिजे हे सरांनी सांगितल्यानंतर मग सेवेचं, जसं अनिता त्यांनी सांगितलं की महायुद्धांचे जे शिबिर होतात त्या दिवशी, त्या 4 दिवसामध्ये इथली सगळी साफसफाई स्वच्छता जी असेल तो आम्ही आमच्या ग्रुपकडे काम मुद्दाम मागून आम्ही ते घेतो. आणि त्याच्यामध्ये सेवा भावाचं जे काही स्वच्छता असेल, म्हणजे हॉल स्वच्छ करण्यापासून टॉयलेट बाथरूमच्या स्वच्छतेपर्यंत सगळ्या गोष्टी तिथे आम्ही केल्या, आमच्याकडून करून घेतल्या गेल्या. त्याच्यामध्ये खूप गूढ गोष्टी असतात, का आम्हालाच करून घेतल्या गेलं ते वगैरे. सेवाभाव मनाच्या स्वच्छतेसाठी, शरीराच्या तंदुरुस्तीसाठी क्रियायोग, सरांनी स्वतःहून डेव्हलप केलेले योगासन जे आहे ज्याला क्रियायोग हे नाव दिलेलं आहे, त्या क्रियायोगाची ट्रेनिंग सर्व साधकांकडून करून घेणं, त्यांना ट्रेनिंग देणं हे सरांनी केलं. तो क्रियायोग स्वतः केल्यानंतर क्रियायोगाचे क्लासेस आम्ही परभणी इथे चालवले. गजानन म्हणजे मी ज्या भागात राहतो त्याच भागामध्ये दररोज सकाळी 5:30 ते 6:30 या टाइम मध्ये क्रियायोगाचे क्लासेस घेतले आम्ही. जोपर्यंत लॉकडाऊन चालू नव्हता तोपर्यंत ते क्लासेस रेग्युलर चालू होते. म्हणजे त्या दृष्टीनेही सरांनी तयार केलं, म्हणजे शारीरिक मनाच्या दृष्टीनं, शरीराच्या दृष्टीनं, साधनेच्या दृष्टीनं, बोलण्याच्या दृष्टीनं हे सगळं तयार करून घेतलं जातं योगदानमध्ये, ज्याला आपण पहिल्यांदा शब्द वापरला की कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन तुमचं होतं.
आता थोडस मग मानसिक भागाविषयी बोलायचं असेल तर प्रत्येक क्षणाला आयुष्यामध्ये साध्या साध्या गोष्टीमध्ये जेव्हा अडचण येते त्यावेळेला उभी राहते. माऊलींचे प्रयोग उभे राहतात. सरांनी सांगितलेल्या गोष्टी. माझं स्वतःच एक गोष्ट सरांनी सांगितली होती, त्याच्यातून ट्रान्सफॉर्मेशन कसं होत आहे किंवा झालं ते सांगण्यासाठी फक्त ती गोष्ट सांगतो. गौतम बुद्धांच्या आयुष्यामधली ती गोष्ट सरांनी प्रवचनामध्ये सांगितली होती की माणसाने कसं राहिलं पाहिजे, म्हणजे अपरिग्रह कशाला म्हणायचं. जग आपल्याला बरंच काही देऊ करतं, परंतु आपण घ्यायचं नाही काहीच. तर घ्यायचं नाही याविषयी ती गोष्ट आहे. भगवान गौतम बुद्ध जेव्हा उपदेश करत फिरत असत तर त्यावेळेला असं झालं होतं की अनेक तरुण मुलं त्यांचे संन्याशी झाले होते. त्यांचा उपदेशाने प्रभावित होऊन संन्यास त्या लोकांनी घेतला होता. असाच एक मुलगा घरदार आणि सगळा व्यवहार सोडून संन्याशी झाला. ही गोष्ट सरांनी सांगितलेली प्रवचनामध्ये. आणि तो आई वडील खूप दुःखी झाले त्याचे. योगायोगानं जेव्हा गौतम बुद्ध त्या नगरामध्ये गेले, तो त्याचे आई वडील जिथे राहतात त्या ठिकाणी, त्यावेळेला आई वडिलांना तर खूप राग आलेला होता गौतम बुद्धांचा. त्यांनी शिव्या आणि शाप द्यायला सुरुवात केली की तुम्ही आमचा मुलगा आमच्यापासून हिरावला, त्याला संन्याशी बनवलं, आमचं आयुष्य देशोधडीला लागलं. खूप शिव्या दिल्या. सर सांगतात गोष्ट ती. परंतु आणि गौतम बुद्धांच्या मागे खूप सारे शिष्य होते, त्यांचा अधिकार खूप मोठा त्यावेळेला. त्यांचे जे पट्ट शिष्य होते ते त्या लोकांना गप्प बसवण्यासाठी थोडे हालचाल करत होते, परंतु गौतम बुद्धांनी त्यांना इशारा केला, शांत बसवलं आणि स्वतः बिलकुल विचलित झाले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित जराही ढळलं नाही. जरी शिव्या दिल्या गेल्या, पुरून शाप दिला गेला, तरी पण ते हसत राहिले. शेवटी शिव्या देणारेच खूप कंटाळले आणि मग विचारलं की आम्ही तुम्हाला एवढ्या शिव्या शाप दिल्या, तुम्हाला त्याचा राग नाही का येत? तुम्ही हसत आहात, चेहऱ्यावर तुमच्या हास्य आहे, तुम्ही राग नाही आला का तुम्हाला आमचा? त्यावेळेला गौतम बुद्धांनी त्यांना जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे साधकांसाठी. सरांनी सांगितलेलं त्यांनी उत्तर, एक प्रश्न विचारला उलट त्याच आई वडिलांना की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्हाला काही भेटवस्तू त्या व्यक्तीने दिली आणून, जर तिचा तुम्ही स्वीकार नाही केला तर ती कोणाकडे राहील? तर त्यांनी उत्तर दिलं की भेट देणाऱ्याकडेच ती राहील वस्तू. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत जे काही मला दिलं, शिव्या शाप द्वेष राग, तो मी काहीच स्वीकारलेला नाही तुमच्याकडून. त्यामुळं मला राग येण्याचं काही कारण नाही. ते तुमचं जे होतं ते तुमच्याकडेच आहे, मी ते स्वीकारलेलंच नाही. त्यामुळं मी क्रोधित नाही झालो किंवा माझ्या चेहऱ्यावरची शांती ढळली नाही. ही गोष्ट ऐकणं तसं सोपं आहे, परंतु त्या अधिकारवाणीनं ऐकलेलं असल्यामुळं किंवा परंतु त्या वाणीतून ती गोष्ट ऐकल्या गेल्यामुळे असेल, अक्षरशः ह्या गोष्टी ज्या आहेत कधीच विसरत नाही. आणि मग आपल्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळेला जरी सुरुवातीला थोडा तोल जातो, धडपडतो आपण, परंतु सरांचं एक एक वाक्य आठवतं की नाही, आपण ऐकलं हे कशासाठी आहे, तर हे आयुष्यात आणण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. आणि असे अनेक वेळा या गोष्टीतला प्रयोग झाला की बाबा तो देणारी व्यक्ती बोलत असेल ना वाईट, तो तिचा प्रश्न आहे. आपण स्वतः विचलित नाही व्हायचं, आपण त्याच्यातून वाईट काही घ्यायचं नाहीये, उलट त्याला समजून घेऊ की त्याची स्थिती काय असेल. तर या गोष्टी जुळतात, आता थोड्या थोड्या जुळायला लागल्यात. त्यामुळं मग ट्रान्सफॉर्मेशन आपण जे म्हणतो की स्वभाव बदलला जातो आणि एक मग अनेक प्रकारच्या गोष्टी आपोआप समोर येतात. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग वाचनामध्ये आला, आठवला तर मी तो इथे सांगू शकतो. म्हणजे सर्वांनाच खूप मार्गदर्शक आहे. सगळे ज्ञानेश्वरी मधले प्रयोग तुकाराम आणि त्यांच्या भाषेत त्याच्यामध्ये सांगितलेले. त्यांनी भगवंतांना विनंती काय केली तुकाराम महाराजांनी, जाणून नेणं ते करी माझे म्हण. म्हणजे मला ज्ञान तर दे, परंतु ज्ञान दिल्यानंतर त्याचा मला अहंकार नको, म्हणून ते विनंती करतात की जाणून नेणं ते करी माझे म्हण, तुझी प्रेम खून देऊन या. काय दे? तुझं प्रेम दे फक्त मला. जाणून नेणं ते करी माझे म्हण, तुझी प्रेम खून देऊन या. आणि मग काय होईल माझं? मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. असं जर माझा तू अहंकार काढून घेतला, मला ज्ञान दिलं, तर मी असं वागेन. म्हणतात की जळाच्या आत पद्मपत्र, म्हणजे हा दृष्टांत सगळीकडे वापरलेला आहे. पद्मपत्र म्हणजे
कमळाचं पान पाण्यामध्येच राहतं, परंतु ते लिप्त होत नाही पाण्याने, ओलं होत नाही बाहेर काढल्यानंतर जशाला तसं. इतकी डिटॅचमेंट आपल्यामध्ये आली पाहिजे, त्यासाठी हे महायुगधाम आहे आणि महायुगधामचे प्रयोग आहेत. आणि अभंग कळतो याच्यासाठी की हे सगळे प्रयोग सरांनी आमच्याकडून करून घेतलेत. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र, ऐकोनी न ऐके निंदा स्तुती काणी, ऐकोनी न ऐके निंदा स्तुती काणी, जैसा का उन्मनी योगी राज. कोणी निंदा केली काय आणि स्तुती केली काय, योग्याला काहीच फरक पडत नाही, कारण तो सदा त्याच्या उन्मन अवस्थेमध्ये असतो. तर मला वाटतं महायुगधामचा प्रत्येक साधक अशा प्रकारचा एक योगी आहे, तो कशानेही विचलित होत नाही. हे सामर्थ्य सगळ्या साधकांना सरांनी दिलेलं आहे, योगी बनवलेलं आहे खऱ्या अर्थानं. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती काणी, जैसा का उन्मणी योगी राज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीचे इल्या जेवी. प्रपंचाकडे कशा प्रकारे बघतो म्हणतात तुकाराम महाराज. एखादा स्वप्नातून झोपेतून जागा केलेला माणूस स्वप्नाकडे जसा बघतो, डिटॅच होऊन, खरं नाहीये स्वप्न, तितक्याच डिटॅचमेंटने, तितक्याच साक्षीभावानी स्वतःच्या आयुष्याकडे बघता येतं हे प्रयोग केल्यानंतर. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीची येईल या जेवी. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात शेवटच्या 2 ओळीमध्ये, तुका म्हणे ऐसे झाल्या वाचून, तुका म्हणे ऐसे झाल्या वाचून, जगणे तो सीन वाटत असे. म्हणजे असं जर नाही झालं, निंदास्तुती सम नाही वाटली, तर जगणं म्हणजे काय, एक सीन म्हणजे खूप कष्ट साध्य गोष्ट आहे असं वाटतंय. आणि ह्या गोष्टी जर, हे प्रयोग जर जुळले, तर जगणं म्हणजे, जगण्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक परमोच्च आनंदाची अनुभूती कसा देऊन जातो. म्हणजे योगी आपण होऊन कसे राहतो, या सगळ्या गोष्टी माऊलींनी प्रत्येक ओळीमध्ये सांगितल्या, सरांनी त्या समजावून सांगितल्या. आणि ह्या अभंगातून मग हे संतांच्या वचनांचा अर्थ कळायला लागतो आपल्याला हळूहळू. संतांनी असं का बरं म्हटलंय, हे, ही बुद्धी प्राप्त होती. यालाच ज्ञान म्हणायचं कदाचित, जे सद्गुरूंकडून मिळालंय. अशा खूप गोष्टी आहेत. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. येणे सोसे मन झाले हवभरी, परत माघारी येत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. या साधनेतून काय मिळतं की काही क्रोध येते, ते आपलं देहरूपी घर आहे ते कायमचे सोडून जातात. आणि मग असं जेव्हा हे काम क्रोध सोडून जातात, हा देहच मग पांडुरंगाचं मंदिर होऊन जातं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. याच्यामध्ये कर्तृत्व काही नाहीये. आपण जर या फ्लो मध्ये वाहत राहिलो, योगदानमध्ये येऊ, साधनेमध्ये राहिलो, प्रयोगामध्ये राहिलो, तर हे देव शरीर बनतं, देव काया बनते, देव मन बनतं. फक्त तुम्ही चालत राहणं आहे, म्हणजे जोडून राहणं. सर म्हणतात की वाहत राहा आणि पाहत राहा फक्त, आणि ऐकत चला. सर जे सांगतायत ते ऐकत चला, पाहत चला आणि वाहत चला. कोणत्याही गोष्टीमध्ये विनाकारण अभिनिवेश बाळगू नका. जिथे अधिकार नाही तिथे बोलू नका, विचारलं नाही तिथे काही सांगू नका. कारण असं म्हणल्यानंतर आपल्याला थोडं स्ट्रेंज वाटतं की असं का म्हणलंय, बुद्धी नाही वापरायची साधकांनी. कारण आपण अजून जरी खूप गोष्टी कळायला लागल्यात, सद्गुरूंमुळे कळायला लागल्यात, पण खूप गोष्टी कळायच्या बाकी आहेत आपल्याला अजून. बऱ्याचदा आज सरांनी एखादी गोष्ट सांगितली किंवा सद्गुरूंनी एखादी गोष्ट सांगितली तर खटकते, कारण दिसत नाही पूर्ण त्याच्या मागचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्या मागचं जे त्यांचा अनुभव आहे तो आज आपल्याला नाहीये, म्हणून ती गोष्ट खटकते. परंतु काही वेळ जसा निघून जातो, त्यानंतर त्या म्हणण्यामागचा तो भाव लक्षात येतो, ती कारणं लक्षात येतात, आणि मग आपली चूक लक्षात येते. त्यामुळे आता आता असा भाव लागला की जास्त डोकं नाही लावायचं, आपले विचार नाही लावायचे. सर म्हणतील ती पूर्व दिशा आणि त्या मार्गावर चालत जाणे, जेवढं होईल तेवढं कार्य करत जाणे. होईल तेवढं म्हणण्यापेक्षा खूप जास्त कार्यप्रवण. पण आता एक स्थिती अशी आलेली आहे मागच्या 2020 मार्च पासून की सगळ्या ऍक्टिव्हिटीज ठप्प झालेल्या आहेत. म्हणजे प्रवचन असतील, क्रियायोगाचे क्लासेस असतील, सगळंच थांबलेलं आहे. त्यामुळं स्कोप तसा लिमिटेड आहे, परंतु करत आहोत आम्ही. इथे परभणीचे जे साधक आहेत, आम्ही ते सगळे करत आहोत, करत राहणारच आहोत.
करत राहणार आहोत. म्हणजे मी कालच वाणारे सरांना बोलताना म्हणलं की अनुभव कथन करायचं म्हटलं की अशी भावना येते की थोडा तरी अहंकार आला तर मी असं केलं, मी तसं केलं, मी असं करतो तसं करतो सांगता येईल. पण असं म्हणजे हिंमतच नाही होत काही बोलायची, असं त्यांना मी म्हणलं काल. कारण काही एखादी चुकीची गोष्ट बोलल्या गेली तर लगेच परीक्षा घेतली जाते, असा अनुभव येतो, असं मी त्यांना म्हणलं काल. की तर मग आमचे गुरु आहेत इथं, म्हणजे सर तर आहेत पण प्रत्येक साधकामध्ये एक गुरु आहे इथे. काल आम्ही 4 जण बसलो होतो. आमचे अनिल चव्हाण म्हणले स्वतःवर एवढं कशाला ओढून घेता, थोडं साक्षीभावामध्ये राहणं, डिटॅचमेंट राहा. मी बोलतो असा विचारच करू नका, स्वतःकडे त्रयस्थपणे पहा आणि मग बोला. म्हणजे सरांना नाही भेटलं तरी ती कमतरता नाही जाणवत. म्हणजे साधक जरी तुमच्या आयुष्यात एका साधकासोबत जरी तुम्ही जोडून असाल, तुम्ही कुठे अडखळत नाही, हा अनुभव आम्ही घेतो इथे. त्यामुळे टच मध्ये राहणं, कॉन्टॅक्ट मध्ये राहणं साधकांच्या आणि सद्गुरूंच्या खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे म्हणजे ते योगदानसाठी, संस्थेसाठी महत्वाचं नाहीये. आपल्याला जर आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, आयुष्य जर आपलं दुःखाने भरून नाही जाऊ द्यायचं असेल, आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर आपण प्रयोगामध्ये राहणं, सद्गुरूंच्या सानिध्यात राहणं आणि साधकांच्या संपर्कात राहणं खूप महत्वाचं आहे. हे फक्त आता रटारटाया नाही येत, अनुभव घेतलेल्या मी गोष्टी सांगतो आहोत की मी अनुभव घेतला या गोष्टीचा की याच्यामध्ये फायदे काय आहेत आणि विन्मुख होण्यामध्ये तोटे काय आहेत. मला वाटतं एवढं बोलून मी थांबतो आता. 6:45 झालेले आहेत. सरांच्या आज्ञेनं या ठिकाणी सांगतो, तुम्ही आपण सर्वांनी माझं जे बोलणं होतं ते ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. छान. चला संपवा. अगदी थोड्या कालावधीत, थोड्या तयारीत तुम्ही जे तुमचं अनुभव कथन हे आमच्या समोर मांडलं. संकटात मुकाबला करत असताना आणि दुसरी विशेष गोष्ट साधकांच्या सहवासाचा, साधकांशी जोडून राहण्याचा, त्या साधकावर काय परिणाम होतो, तो कसा अडखळत नाही, चालत राहतो, हा जो महत्वाचा भाग तुम्ही सांगितला. आणखी एक गोष्ट मला तुमचा परिचय करून देताना सांगायची होती. शिंदे सरांनी योगाचा डिप्लोमा केलेला आहे आणि आपले क्रियायोग ते शिकवतात सगळ्यांना आणि अतिशय लवचिक शरीर ज्याला आपण म्हणू, शिंदे सर त्या ह्याच्यामध्ये एकदम मास्टर आहेत. तुमची वाटचाल अशीच चालू राहो आणि आपल्यालाही एक चांगला साधक महायोगधामचा एक आधारस्तंभ म्हणून त्यांनी यापुढे असंच आपलं कार्य चालू ठेवावं. शिंदे सर जे अनुभव कथन केलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. शीतल सरांची परवानगी घेऊन आजचं सत्र संपलं असं जाहीर करायला हरकत नसावी. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचे सत्र संपवते. आत्मवंदन सर्वांना.